या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बस. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी पुण्यातूनच आहे. प्रॉपर पुण्याचे आहात तुम्ही? नाही सर, प्रॉपर मी साताऱ्याची आहे. ओके. पण लहानपणापासून मी पुण्यातच राहते. ओके. आता पुणे जिल्ह्यातले जे युवक आहेत त्यांच्या समोर एकीकडं ड्रगची समस्या आपल्याला दिसून आली आहे काही दिवसांमध्ये, किंवा क्राईम जो आहे त्याच्याकडे पण ते वळताना आपल्याला दिसतात. काय कारण आहेत बरं याची? सर मला प्रामुख्याने असं जाणवतं की पुण्यामध्ये जे स्थलांतरित लोक आहेत तर त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं जे कल्चर आहे किंवा महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे तर आपण कुठेतरी बाहेरचं अनुकरण करतोय असं मला वाटतं. तर हे प्रामुख्याने पहिलं कारण आहे. सर दुसरं कारण की पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट होती म्हणजे ती IT सेक्टरमध्ये असेल, ती औद्योगिक वसाहती असतील, तर त्यामुळे जे गावात आजूबाजूची जी गावं आहेत तर तिथे कुठेतरी सर डेव्हलपमेंट्समुळे लोकांकडे खूप पैसा आलेला आहे आणि हे कारण असू शकतं सर याच्या मागे. आता येत्या काळामध्ये तुम्ही तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम करावं, बरोबर? तर असे जे युवक आहेत की जे आज व्यसनाधीनतेकडे किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजकडे जे आहेत तर ते आकर्षित होत आहेत, यांना क्रीडा क्षेत्राकडे त्यांची जी एनर्जी आहे तिकडे युटिलाइज करण्यासाठी आपण कसं आकर्षित करू शकतो त्यांना? येस सर. सर अशा प्रकारचे जे काही तरुण आहेत तर सगळ्यात आधी सर त्यांचं काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांना जर याच्यातून बाहेर काढायचं असेल तर रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात ज्या ठिकाणी सर आपण त्यांना वेगवेगळ्या एक्सरसाइज प्रोव्हाइड करू शकतो, त्यांना आपण योगा शिकवू शकतो, मेडिटेशन शिकवू शकतो. आणि सर बऱ्याच ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत. उदाहरणार्थ सर हरियाणामध्ये एक केस झाली होती, असं ड्रग्स संदर्भात केस होती आणि मग त्या मुलांना बालसुधार गृहामध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांना योगा असेल, स्पोर्ट्स असेल तर ते 21 दिवस सतत ते ट्रेनिंग करत राहिले आणि या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवलं. तर हे एक कारण आहे. तुमचा स्वतः स्पोर्ट्स कुठला आहे बरं? तलवारबाजी. तलवारबाजीचे आहे. आजच्या डेटमध्ये भारताचे कुठले प्लेयर जे आहेत बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर तलवारबाजीमध्ये फेमस आहेत बरं? सर एक प्लेयर आहेत जे आहेत भवानी देवी. तर रिसेंटली तर एशियन गेम्समध्ये पण त्यांना ब्रॉन्झ मेडल होतं आणि ऑलिम्पिक पार्टिसिपेशन पण आहे त्यांचं. पुरुषांमधून काही प्लेयर्स आहेत का तलवारबाजीला? सर श्रीजेश म्हणून एक प्लेयर आहेत, सर तमिळनाडूचेच आहेत. आणि आर माधवन म्हणून पण एक प्लेयर आहेत, तर ते पण साऊथचेच आहेत. महाराष्ट्रामध्ये तलवारबाजी तेवढंसं पॉप्युलर नाही आहे, काय कारण आहे त्याची? सर मी स्वतः एक खेळाडू आहे आणि खेळत असताना सर मलाही या गोष्टी जाणवल्या. तर सर त्यातलं पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे की इन्फ्रास्ट्रक्चरल अवेबिलिटी जे आहेत तर त्या महाराष्ट्रामध्ये कमी आहेत आणि आपल्याकडे सर फेन्सिंगचे इक्विपमेंट्स तयार होत नाहीत. तर ते आपल्याला बाहेरून म्हणजे हरियाणा असेल, पंजाब असेल, दिल्ली असेल इकडून मागवावे लागतात. तर ते कॉस्टली आहेत. सर हे एक कारण आहे की पायाभूत सुविधांचा अभाव. सर दुसरं मला प्रामुख्याने जाणवतं की जे आपल्याकडे क्रिकेट असेल, फुटबॉल असेल या खेळांकडे जास्त ओढ आहे आणि म्हणून त्या तुलनेत हा गेम महाराष्ट्रामध्ये इतका डेव्हलप नाही होऊ शकला. सर इंडियामध्ये जी स्पोर्ट्स पॉलिसी आहे त्या संदर्भात काही माहिती सांगा. सर आपली जी स्पोर्ट्स पॉलिसी आहे ती 2012ची स्पोर्ट्स पॉलिसी आहे आणि सातत्याने आपण त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल करत आहोत. तर या पॉलिसीमध्ये प्रमुख करून सर 2 भाग आहेत. एक म्हणजे खेळ आणि दुसरं युवा. तर या दोघांसाठी आपण एक कन्क्लुझिव्ह पॉलिसी तयार केलेली आहे. सर या पॉलिसी अंतर्गत एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शालेय स्तरावरती असेल, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असं खेळाडू बनवण्यासाठी ही पॉलिसी एका बाजूने काम करते. सर दुसऱ्या बाजूने ही पॉलिसी काम करते की आपण तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, विभाग स्तर आणि राज्यस्तर अशा वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा आपण निर्माण करतोय. सर हे दुसरं काम आहे ह्या पॉलिसीचं महत्त्वाचं. सर तिसरं मला प्रामुख्याने जे जाणवतं ते म्हणजे ग्रासरूट लेवलपासून स्पोर्ट्स डेव्हलपमेंट करणं किंवा आपल्या राज्यामध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करणं खेळासाठी. तर त्या दृष्टीने सुद्धा ही पॉलिसी. नॉर्थ ईस्टचा जर विचार केला आपण नॉर्थ ईस्ट इंडियाचा तर त्याच्यासाठी काही स्पेशल प्रोग्राम्स किंवा वेलफेअर स्कीम्स आहेत का स्पोर्ट्सच्या संदर्भात? येस सर. लुक ईस्ट म्हणून आपण एक आत्ता सध्या स्कीम राबवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ईस्ट राज्यांकडे पहा असं आहे आणि त्या ठिकाणी सर मणिपूर या ठिकाणी आपली भारतातली पहिली स्पोर्ट्स म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची पहिली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पण तिथे उभारलेली आहे आपण.
मला सांगा डोपिंग जे आहे बघा, डोपिंगच्या संदर्भात बरेचसे आपण बघतो की खेळाडू जे असतात ते बाहेर पडतात डोपिंग टेस्ट मध्ये, ऑलिम्पिक म्हणा किंवा नॅशनल गेम्स वगैरे. येस. तर याच्यासाठी काय पॉलिसी आणली पाहिजे आपण की या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड केल्या जाऊ शकतात भविष्यात, जेणेकरून जे रेप्युटेशन जे आहे आपले खराब होणार. येस सर. सर याच्यासाठी आपण ऑलरेडी प्रयत्न करत आहोत. म्हणजे वाडा आहे वर्ल्ड लेवलवरती, नाडा जे आहे ते नॅशनल लेवलवरती काम करत आहे सर याच्यासाठी. आणि आपण ज्या काही नॅशनल गेम्स होतात, नॅशनल कॉम्पिटिशन्स होतात, एशियन कॉमनवेल्थ गेम्स, तर या ठिकाणी सर आपण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींवर चेक ठेवतोय की खेळाडूंनी अशा प्रवृत्तींना बळी नाही जावं. चेक करतातच, लाईक ते तर नॉर्म्सच आहेत, राईट. येस. पण आता जे डोपिंग जे आहे ऍक्च्युअली ते परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग्स असतात, राईट. तर Yes. हे आता आपल्याला प्रिव्हेंट करायचंय, म्हणजे होऊ द्यायचं नाहीये. तर त्या लेवलला काय करू शकतो आपण? सर एक म्हणजे खेळाडूंचं समुपदेशन, की त्याच्यापासून लाईफ टाईम ज्या त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत त्यांच्या लाईफमध्ये, तर ते आपण त्यांना म्हणजे हार्मोनल चेंजेस वगैरे होतात मुलांमध्ये यामुळे, तर त्याच्याबद्दल आपण त्यांना थोडंसं अवेअर करायला हवं. सर दुसरी गोष्ट आहे की याच्यासाठी आपण त्यांना सायंटिफिक वेनी चांगलं डाएट घेऊन त्यांना त्यांचा परफॉर्मन्स कसा एनहान्स करता येईल, इन्स्टेड ऑफ हे असे प्रोहिबिटेड सबस्टन्सेस घेणं. स्पोर्ट्स ॲज अ करिअर बघा, जनरली सोसायटीमध्ये याच्याबद्दल जो ॲटिट्यूड आहे तो थोडासा वेगळा आहे. तर कसं तुम्ही लाईक युवकांना असेल किंवा येत्या काळामध्ये जर तुम्ही ऑफिसर म्हणून काम कराल, कशा प्रकारे गाईड कराल बरं सोसायटीला किंवा फॅमिलीजला की स्पोर्ट्स एक चांगला ऑप्शन आहे करिअर म्हणून? सर मला असं वाटतं की ज्यावेळेला मी एक अधिकारी म्हणून काम करेन किंवा 8 वर्ष मी या क्षेत्रामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे सर. तर इथे काम करत असताना सगळ्यात पहिलं की ज्या शासनाच्या खेळाडूंसाठीच्या ज्या योजना आहेत सर, तर त्याच्याबद्दलची माहिती मी या खेळाडूंपर्यंत पोचवेन, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट होईल. दुसरं सर, आता आपली महाराष्ट्र स्टेट जी आहे ती डायरेक्ट नियुक्ती, थेट नियुक्ती देत आहे इंटरनॅशनल मेडल विनर्सला. तर मग 551 पोस्ट आपण आता क्रिएट केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मला आनंद वाटतो सर की 180 प्लेयर्सला नियुक्ती आपण दिलेली आहे. तर ही पण एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतोय याच्याकडे बघण्याचा. बियॉन्ड गव्हर्नमेंट जॉब आपण स्पोर्ट्सला नाही बघू शकत का बरं? स्पोर्ट्स ॲज अ करिअर, गव्हर्नमेंट जॉब किंवा त्या जागा आहेत किंवा ते मिळणार आहेत त्याच्या पलीकडं आपला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो परफॉर्मन्स असतो, ऑलिम्पिक असेल, पॅरा ऑलिम्पिक असेल किंवा इतर गेम्स, तो खूप काही चांगला नसतो. येस. आपण त्याच्या पलीकडे का नाही बघू शकत बरं? सर भारत हा अशा देश आहे की जिकडे सामाजिक किंवा राजकीय बऱ्याच प्रमाणात आपल्याला समस्या जाणवतात. तर आत्ता कुठे आपण एक डेव्हलपिंग नेशन म्हणून उदयास येतोय, तर अशा वेळेला सर क्रीडा क्षेत्रात पण या सगळ्या समस्या आहेत. आत्ता सध्या महाराष्ट्राच्या ज्या योजना आहेत तिथे कुठे आपण आत्ता तालुक्यापर्यंत पोहोचलोय, अजून आपण गावापर्यंत क्रीडांगण घेऊन किंवा वेगवेगळ्या योजना पोहोचवू शकलो नाही आहे सर. तर हे एक कारण आहे की त्याच्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे नाहीये आणि म्हणून सर ग्रासरूट. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या स्पोर्ट्स संबंधीच्या 3 योजना सांगा बरं. सर एक आहे खेलो इंडिया फ्लॅगशिप स्कीम, जी 2018 साली सुरू झाली. सर दुसरी स्कीम आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरल स्कीम, जी शहरी भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करते. सर तिसरी स्कीम आहे टॉप स्कीम, टार्गेट टू ऑलिम्पिक पोडियम स्कीम. आता जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर काय कराल तुम्ही? सर मी प्रयत्न करत राहीन या पोस्टसाठी. ठीक आहे, पण मग सर सध्या माझी प्रायोरिटी हीच आहे की मी याच्यासाठी प्रयत्न करेन सर, कारण संधी येत असतात, आपल्याला प्रयत्नांची आवश्यकता आहे त्याच्यासाठी. आणि तोपर्यंत सर मी आता माझा सेटचाही अभ्यास करत होते, तर मी माझी सेटसुद्धा क्लिअर झाली आहे. आणि त्याचबरोबर सर मी वीकेंडला योगा क्लासेस पण घेते. जे एजड महिला आहेत त्यांच्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट अशा योगा क्लासेस पण घेते. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.